आजच्या गावाला पकवाचे सर रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या जोगेश्वरी मध्ये या पवित्र स्थानामध्ये या साई दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये गेली 35 वर्ष मनोभावे साई मित्र मंडळ साईबाबांची सेवा करते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साई मित्र मंडळाने वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आले। त्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी पारंपरिक डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन गोवाला मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लेंगराड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता यांनी पहिलं भजन केलं ते आमच्या सिंधुदुर्गातील एक नामवंत भजनी बुवा आपले परममित्र सन्माननीय संजयजी पवार बुवा तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या साई मित्र मंडळाने उपलब्ध करून दिली। त्याबद्दल इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सभासदांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। या मंडळाला ज्या ठिकाणी सहकार्य केलं त्यामध्ये SR ग्रुप
त्याचप्रमाणे पॅकर्स मित्रमंडळ, ओमघर मित्रमंडळ, त्याचप्रमाणे जय भवानी मित्रमंडळ आणि सप्तर्षी क्रीडा मंडळ यांचे सुद्धा मनापासून या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. शबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, भगवत वादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणात मी नतमस्तक होतोय. त्यामध्ये सन्माननीय शिवराजजी सावंत, त्याचप्रमाणे आमच्या पंडुराम बुवांचे विद्यार्थी शशिकांत पांचाळ, त्याचप्रमाणे आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईच्या सर्व भजनी बुवांचे कार्यक्रम व्हॉट्सअपद्वारे आपल्याद्वारे पोहोचवले जातात. ते आपले परममित्र सन्माननीय वसंतजी बाने, त्याचप्रमाणे आमच्या देवगड तालुक्याची शान आणि कॉमेडीचे बादशाह माझे जवळचे मित्र सन्माननीय जोईल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र आई, त्याचप्रमाणे अनिल मुंबईकर यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे आम्हाला यांनी हा फेटा बांधला ते सन्माननीय बाळायंकर आणि श्रीरंग जाधव यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा सन्माननीय सुनीलजी कदम, त्याचप्रमाणे नंदकिशोर गांधी बुवा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क केला ते आमचे परममित्र मंगेश महारी. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होतो. बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करू. जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करू. सर्वांच्या आई वडिलांच्या आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या साक्षीवर या पारंपरिक खबरदारी वर्षाच्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भजनप्रेमी नंदू नाईक हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. वेळ झालाय. भजन सुरुवातीला करूया. 100% जमेल त्या पद्धतीने प्रबोधन, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी मुंबईमध्ये आमच्या सध्या कार्यक्रम आहेत. मला वाटतं हा 12वा काय 13वा कार्यक्रम आहे आणि आमचे महेंद्र आहेत, नेहमी आमची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करतात. त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आलंय आणि संदेश आणि योगेश यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. वसंत बाणे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय आणि योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. आमचे परममित्र जोईल बुवा यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हेल्प, हेल्प. जरा पेटी कमी करा आणि माझ्या माईकची लेवल द्या. गोणी अतिशय सुंदर बारी केली. फक्त काय होतंय, तुम्हाला सुरुवातीलाच युट्यूब मालकांना माझी विनंती आहे. मी एक 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम मी युट्यूबला चालू केले, कारण आपण सगळे माझे जवळचे मित्र आहात. फक्त माझी विनंती आहे की युट्यूबवर चुकीची जर कमेंट्स येत असेल तर तात्काळ युट्यूब मालकाने ती बंद करावी किंवा ज्यांना कोणा ते कमेंट्स टाकतात त्यांना माझ्याशी किंवा माझ्या मंडळीशी संपर्क करायला सांगा. एखादं चुकीचं आहे तर आमच्याशी बोला, पण युट्यूबवर एकदा कमेंट्स गेली की ती आयुष्यभर आमचे नातेवाईक, आमची मुलं, आमची नातवंड भविष्यात ती बघणार. त्याच्यामुळे विनंती आहे तुम्हाला, अशी जर कमेंट्स आली आणि त्या युट्यूब मालकाने जर रद्द केली नाही तर मी पुढच्या बारीला त्या युट्यूब मालकाला माझा कार्यक्रम मी युट्यूबला टाकायला देणार नाही. माझे सगळे बंधू आहात, आपण मित्र आहात, तुम्हाला विनंती आहे, चुकीचं असेल तर 100% तुम्हाला अधिकार आहे माझ्याशी फोन करून बुवा हा तुमचा राग चुकला, हे तुमचं बोलणं चुकलं, आमच्याशी बोला. आम्ही 100% त्यामध्ये सुधारणा करणार, कारण आम्ही मायबाप भजनी श्रोते आहेत म्हणून आम्ही आहोत.
चारुकेशी गाण्यांची वाट लावतोस रे, देवा शपथ सांगते. मग अशी हे सुरानू म्हटलंच ना, जेने गाणे आता म्हटले नि हा ते रडतं तुझ्या नावानं. ज्या गावामध्ये मला वाटतं माझ्या सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये माझ्या नावाचा ग्रुप ज्या गावाने ओपन केलाय ते माझे वालावलचे मित्र संदेशजी मटकर, समीरजी मटकर, आमचे अमोल चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं आम्ही स्वागत करूया. देवाची द्वारी उभा मुक्ती जारी मुक्ती जारी विभूती उठी चंदनाची विभूती उठी चंदनाची जटा विभूती उठी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची कपाल माला प्रीत गौतमीची कपाल माला
पंचाळला विश्व निवांतकारी पंचाळला विश्व निवांतकारी जमीन शंभो मद गोळदारी जमीन जंबो मद गोळदारी जमीन जंबो मद गोळदारी जमीन शंभो मद गोळदारी जमीन शंभो मज गोळदारी कुंडली गवरला धन्यवाद. कालच माझ्या बुवांचा 75वा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. बुवांना माझ्या उदंड आयुष्य लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे जनार्दन पेडणेकर बुवा, काना मार्गी बुवा आणि माझा विद्यार्थी ऋषिकेश जळक, कांदे बुवा यांचे सुद्धा वाढदिवस काल साजरे झाले. आज माझा विद्यार्थी चिन्मय ठोकरू याचा सुद्धा वाढदिवस आहे. त्याला सुद्धा भगवंताने उदंड आयुष्य देव. ठीक आहे. धन्यवाद मंडळी. गेली 32 वर्ष प्रामाणिकपणे साईबाबांच्या या दरबारामध्ये आपण साई मित्रमंडळ प्रामाणिकपणे सेवा करताय आणि त्याचं फळ आपल्याला मिळतंय. त्याच्यामुळे दरवर्षी जोमाने हा कार्यक्रम आपण साजरा करताय. मी साईबाबांच्या चरणी एकच प्रार्थना करेन, या आपल्या मंडळाला अशीच आपली सेवा त्यांच्या हातून सदैव पुढील कित्येक वर्ष घडावी आणि तुझं नाव, साईबाबांचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये यावं अशी मी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. खूप सुंदर वातावरण आणि महाडिक साहेबांबद्दल तर माझ्याकडे शब्द नाहीये. त्या माणसाने एवढी आमची उठाबस आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत केली. अर्थात सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मनापासून त्यांना सुद्धा मी उदंड आयुष्य लाभावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. बुद्धीचा विकास, दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. बुवानी भजन खूप सुंदर केलं. मी नावच ठेवणार नाही, प्रामाणिकपणे सांगतोय. फक्त आता
बुवा सांगतात की लोके बुवा गर्व झालो हा, म्हणजे आज सांगितल्याने नाही पण तिसऱ्या बारीत ते 100% सांगणार. पण इथे आलेले आता मी नावं घेतली आहेत आणि असंख्य इथे कलावंत आहेत आणि मायबाप भजनीश छोटे जण. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जो कलावंत आहे त्याला कमी ना कमी प्रमाणात गर्व हा असतोच, लक्षात ठेवा आपल्या कलेचा. असा कोणीही कलाकार नाहीये की त्याला गर्व नाहीये. व मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय, लोके बुवा आवाज लावतात म्हणून तुम्ही जो मगाशी मधमास सारंगमध्ये जो आवाज लावलात ना, व युट्यूबच्या माध्यमातून जरा बघा, तुमचा आवाज बुवा एवढा सुंदर आहे ना, मी साईबाबांना स्वरून सांगतो, बुवांचा आवाज एवढा सुंदर आहे, पण लावण्याची पद्धत चुकीची. योग्य वेळ वा लावण्याची योग्य वेळ ज्या बुवा समजत नाही, आवाज नीट ऐका, तो बुवा भविष्यात कितीही आवाज मोठा लावू दे, उपयोग शून्य आहे. पण भजन अप्रतिम. मला ते काही जास्त बोलले नाही, जे काय बोलले ते मी लिहून घेतलंय. 100% मी गजराच्या माध्यमातून त्यांची परतफेड करणार. पण मला लागेल असं बुवा अजिबात बोलले नाहीत, माझे जवळचे मित्र आहेत. आणि इथल्या मंडळाला मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आपण पारंपरिक डबलबारीचा सामना ठेवून परंपरा जी पूर्वजांची जपला, तुमच्यासाठी खरोखर सलाम. कारण सांगतो तुम्हाला, आम्हा भजनी बुवाला काही लोकांनी वाईट ठरवलंय की हे बुवा आमले सामनेचे बुवा, असं काही नाही. जे मंडळ जसा कार्यक्रम सांगेल त्या पद्धतीची प्रत्येक भजनी बुवाची डबलबारी करण्याची तयारी असली पाहिजे. आमले सामने हे या 5-6 वर्षामध्ये समोर आलं. त्यापूर्वी सुद्धा आम्ही 15 ते 20 वर्ष पारंपरिकच डबलबाऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे पण सध्याच्या या कलियुगामध्ये कसोटी 50 ओव्हरचा सामना आणि 20-20 जो खेळेल तो तरणार आहे. ठीक आहे, मंडळाला मी धन्यवाद देतो आणि नोटेशन घेतो. माईक जवळ माझे परममित्र देवेंद्र ईश्वरकर बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे परममित्र सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोरस का माईक माऊली बंद आहे, गावातून आणलंय हो पोरगे. यो यो पुन्हा बोलाय जमता. हॅलो हॅलो या सो विचारायचे चालले. हॅलो योगेश ते कसं जो खेळतात तो दाखवून दे. मागे उभा मंगेश